नमस्कार मित्रांनो, काल आपण ज्या पद्धतीने मार्केट ॲनालिसिस केलेलं, आपलं मार्केट ॲनालिसिस एकदम 100% ॲक्युरेट त्या ठिकाणी झालेलं आहे. सो आपण जसं समोर बघू शकतो, ज्या पद्धतीने आपण डिस्कस केलेलं, काल ज्या निफ्टीची जी क्लोजिंग आहे ही ऑलमोस्ट आपण इथे बघू शकतो. निफ्टीची जी क्लोजिंग आहे ही ऑलमोस्ट 22,019च्या आसपास त्या ठिकाणी झालेली होती. मी या ठिकाणी सांगितलेलं होतं की हा नो ट्रेडिंग झोन आहे, या ठिकाणी आपण ट्रेड नाही करणार, पण ही रेंज जर मार्केट ब्रेक करत असेल विथ प्रॉपर ब्रेकआउट तर आपण त्या ठिकाणी ट्रेड करू शकतो. एक्झॅक्टली आपण बघू शकतो 22,125 आणि 22,183 एक्झॅक्टली निफ्टीने त्या लेवलला रिजेक्शन घेतलं आणि पुन्हा एकदा डाऊन साईडचा ट्रेड अप त्या ठिकाणी आपल्याला भेटला आणि एक इन बिटवीन जो सपोर्टचा झोन होता त्या ठिकाणी एक्झॅक्टली सपोर्ट घेतलेला निफ्टीने. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं आपण, बँक निफ्टीची ओपनिंग जी आहे ऑलमोस्ट जो आपला क्लोजिंगचा एरिया होता त्याच्याच आसपास झाली. एक रिसेंट लोअर टाइम फ्रेमची डाऊन ट्रेंड, एक्झॅक्टली ब्रेकआउट त्या ठिकाणी रेजिस्टन्स लेवलला टार्गेट, तिथून अपसाईडला मोमेंटम करत बँक निफ्टी जे 46,950च्या झोनचं टार्गेट आपण बोललेलो तिथून परत एक डाऊन साईडचा ट्रेड भेटला आपल्याला. सो एक मोठा पुलबॅक त्या ठिकाणी परत एक घेतला. रिसेंट सपोर्ट ट्रेंड लाईन परत एकदा त्या ठिकाणी रिटेस्ट झाली आणि आफ्टर दॅट त्या ठिकाणी परत एकदा मोठा बाउन्स जो डायरेक्ट आपल्याला परत एकदा 46,950च्या लेवलमध्ये रिजेक्शन घेताना दिसला. सो ज्या पण लेवल्स आपण दिलेल्या, जे पण टार्गेट्स आपण डिस्कस केलेले ते एकदम 100% त्या ठिकाणी ॲक्युरेटली हिट झालेले आहेत. सो आणि ह्यात हे आपण यूज करत असताना जर तुम्ही बारकाईने नोटीस केले तर आपण इथे कुठल्याही प्रकारचे इंडिकेटरचा यूज केलेला नाही आहे. नॉर्मल सपोर्ट रेजिस्टन्स आहे. इन बिटवीन जे आपण ट्रेनिंग देत असताना जे आपण स्ट्रॅटेजीज यूज करतो त्या पण आपण इथे कुठेही प्रकारे डिस्कस केलेल्या नाही आहेत. सो एक नॉर्मल ॲनालिसिस, त्यात पण तो एक खूप 100% बेनिफिशियल असा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. सो उद्याच्याला जे मार्केट आहे 28 मार्चसाठी आपण ट्रेड करत असताना काय पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, काय लेवल्स बनतात आणि काय आपण त्या ठिकाणी प्रिकॉशन्स घेणार आहोत हे त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या ठिकाणी निफ्टीमध्ये समजून घेऊयात. निफ्टीमध्ये जर आपण बारकाईने बघितलं, सो निफ्टीमध्ये जे आहे, जी आजची क्लोजिंग आहे ऑलमोस्ट 22,147 या लेवलच्या आसपास झालेली आहे. सो अपसाईड आणि डाऊनसाईड दोन्ही प्रोबेबिलिटी जर आपण विचारात घेतल्या तर आपल्यासाठी उद्याच्याला आपण डायरेक्ट विथ कॉस्ट टू कॉस्ट मार्केट जर ओपन झालं एक रेंजमध्येच त्या ठिकाणी, तर आपण कुठलाही ट्रेड प्लॅन नाही करणार, आपण एकदम स्ट्रिक्टली वेट अँड वॉच करणार. आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहे ही 22,183ची जी लेवल आहे, ह्याच्यावरती जो आजचा एक ऑलमोस्ट हाय आहे या ठिकाणी, एक डबल टॉप पॅटर्न त्या ठिकाणी दिलेला आहे. सो ऑलमोस्ट आपण वेट करणार की या ठिकाणी मार्केट कशा पद्धतीने निफ्टी त्या ठिकाणी रिॲक्ट करते. जर हा झोन प्रॉपर ब्रेकआउटमध्ये या ठिकाणी ब्रेक होत असेल तो आपण क्लिअर कट त्या ठिकाणी 22,246.75 हे टार्गेट त्या ठिकाणी प्लॅन करू शकतो. आणि त्यानंतर जर मार्केट खूप ह्यूज गॅप अप ओपन झालं तर एक पुलबॅक आपल्याला 22,246च्या आसपास एकदा बघायला भेटेल. तिथे आपल्याला एक सेलची एंट्री, छोटासा ट्रेड प्लॅन आपण तिथे करू शकतो. मार्केटने एकदा 22,246 ही लेवल जर पार केली तर 22,275 22,297 ह्या दोन लेवल्स त्या ठिकाणी ॲज अ रेजिस्टन्स म्हणून आपल्याला प्ले करताना दिसतील. आणि डाऊन साईडचा जर विचार केला तर कॉस्ट टू कॉस्ट मार्केट ओपन झालं, आपण तिथे कुठलाही ट्रेड प्लॅन नाही करणार, आपण वेट करणार प्रॉपर. आपल्यासाठी जो इम्पॉर्टंट झोन आहे हा 22,100 ते एक साधारणतः 22,075 हा झोन इम्पॉर्टंट आहे. बिकॉज एक HTF वर त्या ठिकाणी मोठा ब्रेकआउट आलेला होता. जर हा फॉल्स ब्रेकआउट असेल तर त्या ठिकाणी मार्केट एकदा पुलबॅक आपल्याला खालच्या साईडला घेताना दिसेल. सो अकॉर्डिंगली आपण निफ्टीमध्ये ट्रेड करत असताना वेट करणार 22,100 ते 22,075 या लेवलला मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करत आहे. जर इथून आपल्याला क्लिअर कट मोमेंटम जर डाऊन साईडचं जर दिसत असेल तर आपण 22,055 या लेवलला ब्रेक होत त्या ठिकाणी डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि फर्स्ट टार्गेट जे आहे ऑलमोस्ट 22,010 22,015 हे फर्स्ट टार्गेट राहील आणि सेकंड टार्गेट 21,977 हे टार्गेट त्या ठिकाणी आपण प्लॅन करू शकतो. हे झालं निफ्टीमध्ये. आणि जर आपण बँक निफ्टीमधचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पण एक सिंपल एकदम लॉजिक आहे त्या ठिकाणी, जी लेवल सांगतो ती त्या ठिकाणी नोटीस कराल. कॉस्ट टू कॉस्ट मार्केट ओपन झालं आपण तिथे ट्रेड प्लॅन कुठलाही करणार नाही, आपण वेट अँड वॉच करणार. अपसाईडला आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार एक प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन आहे जो ऑलमोस्ट 46,960च्या आसपास ओपन आहे. ही लेवल मी इथे मार्क केलेली आहे. जर ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी मूव्ह करत असेल विथ गॅप अप असेल किंवा नॉर्मल मोमेंटम मध्ये जर ही लेवल ब्रेक होत असेल तर आपण इथून क्लिअर कट एक HTF ची एक डाऊन ट्रेंडची लाईन आहे तिथे ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर आपल्याला पुढचं जे मोठं मोमेंटम आहे 47,065 आणि 47,081 या लेवलचा ब्रेक होताच त्या ठिकाणी 47,137 आणि 47,190 या लेवलचा अपसाईड येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. मार्केट कॉस्ट टू कॉस्ट ओपन झालं किंवा एक्स्ट्रीम गॅप डाऊन जर झाला तर आपल्याला 46,777 ही जी लेवल आहे ही क्लोजली वॉच करायची त्या ठिकाणी. जर ही लेवल त्या ठिकाणी जर प्रॉपर ब्रेकडाऊन जर झाली
तर आपण त्या ठिकाणी परत एकदा 46,680 या लेवल पर्यंत बँक निफ्टीला येताना आपण त्या ठिकाणी बघू शकतो. इन बिटवीन या ठिकाणी एक नो ट्रेडिंग झोन आहे 46,640 ते 46,600 या 40 पॉईंटच्या झोनमध्ये नो ट्रेडिंग झोन म्हणून आपण त्या ठिकाणी वेट अँड वॉच करणार. आणि ही लेवल जर ब्रेक झाली त्या ठिकाणी मोमेंटम मध्ये तर आपण क्लिअर कट एक मोठं डाऊन साईडचं मोमेंटम प्ले करू शकतो. सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. एकदम सिंपल लॉजिकमध्ये सेटअपमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी चेंजेस केलेले नाही आहेत. सो ह्या सर्व गोष्टींची काळजी घेताल. आणि प्लस ह्याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जर झाला नाही मार्केटमध्ये तर आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेड करणार नाही. आपण वेट अँड वॉचचीच त्या ठिकाणी भूमिका घेणार आहोत. आय होप सर्व गोष्टी क्लिअर असतील तुम्हाला. सो सध्या आपण इथे थांबूयात. पुन्हा एकदा नवीन मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी भेटूयात. थँक्यू सो मच.